विवेकानंद ज्या वेळेला परिक्रमेला बाहेर पडले आणि पहिल्यांदा काशीला गेले त्यावेळेला तिथे त्रिलंग स्वामी म्हणून होते, म्हणजे तैलंग स्वामी त्यांना म्हणत असत. ते रामकृष्णांचे गुरु आणि त्यांचं वय 200च्या पुढे होतं. इतिहासात अधिकृत नोंद आहे. एखाद्याने नैष्ठिक ब्रह्मचर्य जर पाळलं तर अशी अलौकिक शक्ती मानवाला प्राप्त होऊ शकते. खूप मोठा विषय आहे सांगण्यासारखा. पातंजल योगदर्शनामध्ये त्याचं दिग्दर्शन आहे. अपर्णाच्या आजोबांनी त्याच्यावर भाष्य करताना इतकं अप्रतिम विवेचन केले की ब्रह्मचर्य पालनाने काय काय होऊ शकतं त्याचं समग्र वर्णन त्यांनी केलेलं खरं मुळातून वाचण्यासारखं आहे. असं घडू शकतं. चांगदेव 1400 वर्षांचे होते. त्यांना जरा हेवा वाटला, हे 14 वर्षाचं लेकरू इतकं लोकप्रिय झालं. असा अनेकांना मनातून हेवा वाटतो. खरं दाखवता येत नाही समाजामध्ये, पण मनात असं वाटतं की हा आपल्या पुढे निघाला, आता काहीतरी अडथळा आणला पाहिजे, हे पुण्यकर्म आपल्याला करायला पाहिजे. इतका कसा पुढे जातो. आपल्याकडे महाराष्ट्रात एक गमतीनं गोष्ट सांगतात की म्हणे कुणीतरी नदीकाठी खेकडे पकडत बसलेला होता. खेकडा पकडायचा आणि टोपलीत टाकायचा. तर शेजारून एक ग्रस्त निघाला. तो म्हणाला, अरे वेड्या काय करतोय? तो म्हणाला, दिसत नाही का खेकडे पकडून टाकतोय? अरे म्हणाल, त्या टोपलीला झाकण लाव ना, खेकडे पळून जातील ना. तो म्हणाला, हा कुठले पळत आहेत? मराठी खेकडे आहेत. एक वर निघाल, दुसऱ्याने त्याचा पाय धरून त्याला खाली ओढला. कोणी बाहेर पडणार नाही म्हणा. सिंगापूरचं महाराष्ट्र मंडळ अपवाद आहे हो. सगळी छान मंडळी आहेत, परस्परांना सहकार्य करणारी आहेत. हा जो मराठी बाण आहे ना, पण ते जगात सगळीकडेच आहे. मत्सर वाटतं अनेकांना. एखाद्याची प्रगती झाली की फोर्डचा मुलगा ज्या वेळेला लक्षाधीश झाला, कोट्याधीश झाला, अब्जाधीश झाला, तर आपल्या वडिलांना म्हणाला, डॅड तुम्ही माझा द्वेष करता म्हणाल. तर फोर्ड वडील जे होते ज्यांनी गाडी पहिली काढली, तर ते म्हणाले, का रे बाबा? तो म्हणाल, तुम्ही माझं काही अभिनंदन नाही करत, इतका पैसा मी मिळवला. त्यावेळी ते हसले आणि म्हणाले, तू इतका पैसा मिळवलास याचं मला कौतुक नाही, आता त्याचा विनियोग तू जर चांगला केलास तर तुझं कौतुक करेल. आणि ते स्वतः म्हणे मॉटेल्समध्ये उतरायचे. हा मुलगा त्यांचा पंचतारांकित हॉटेलमध्ये, हे मॉटेल्समध्ये. ते एका मॅनेजरनी ओळखलं त्यांना, व्यवस्थापकांनी. तो म्हणाल, साहेब तुम्ही काय करताय? ते म्हणाल, काय झालं तुम्ही मॉटेल्समध्ये कुठे उतरलाय? तुमचा मुलगा पंचतारांकित याच्यामध्ये उतरतो. ते म्हटले, त्याचं बरोबर आहे, त्याचा बाप श्रीमंत आहे, माझा बाप श्रीमंत नव्हता, त्याच्यामुळे मी मॉटेल्समध्येच उतरणार. मला वाटतं तात्पर्य आपल्या सगळ्यांच्या बरोबर लक्षात आलं असेल. तेव्हा चांगदेवाला जरा मत्सर वाटला की अरे हा फार पुढे गेला, 14 वर्ष, आणि त्याला सगळेजण माऊली म्हणायला लागले. जगाच्या इतिहासामधला चमत्कार आहे. 14 वर्षाच्या एका लेकराला सगळेजण माऊली म्हणतात. अद्भुत आहे. माऊलींचं सगळे चरित्रच अथपासून इथपर्यंत अद्भुत आहे. आणि मग असं त्यांना वाटलं की आता काय करावं, एक पत्र लिहावं, कोण आहे जरा विचारून घ्या. मायना लिहायला घेतलं, शिष्याला सांगितलं लिह. पहिल्यांदा लिहिलं की आपल्याकडे पूर्वी पद्धत असेल, फार भारदस्त मायने असत. अखंड लक्ष्मी अलंकृत सकळ गुणालंकरण राजमान्य राजेश्री, पुढे नाव लिहिलेलं असे आणि खाली आपलं नाव लिहायचं दंडवत, उपरी विशेष विनंती, आणि म्हणून मग खाली पत्र लिहित असत. त्याच्यामुळे खाली स्वाक्षरी नसे. ती उत्तर कालखंडा, कारण आपलं नाव पहिलं येऊनच जायचं, त्यामुळे वेगळं नाव खाली कधी लिहिलं जात नसे. मग अरण्य पंडितांनी शोध लावला की यांना स्वाक्षरीच करता येत नव्हतं. इतिहासाचा कोणी अभ्यास करत नाही, दडपून ठोकून देतात. मग शिवाजी महाराज अडाणी होते, त्यांना लिहिताच येत नसे. बरं झालं त्यांची अस्सल पत्र सापडली, त्यांचं अक्षर सापडलं. मग म्हणाले याचं फारच आता नावलौकिक झालेलं आहे, आशीर्वाद कसा लिहायचा? दंडवत लिहावं तर हा आपल्यापेक्षा लहान, काय करायचं? शेवटी कोराच कागद पाठवून दिला. कोरा कागद आल्याबरोबर त्यांनी पाहिला निवृत्तीनाथाने, दोन्ही बाजूला कोरा. मुक्ताई फार फटकळ होती बरं का. ती म्हणाल 14 वर्षाचा चांग्या पण कोरा तो कोराच. माऊली फार सरळदय होते. ते म्हणाले तसं नाही मुक्ते, की त्यांनी जणू काही माझं मन, माझं हृदय किती निर्मळ आणि कोरं आहे
त्या कागदाच्या रूपाने कळवले आपल्याला. आणि म्हणून त्याच्यावर 65 ओव्या लिहून पाठवल्या. परवा मला एक साहित्यिक भेटले. ते म्हटले मला एकाचं पत्र आलं, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं. त्याला मी 10 कलमी उत्तर दिलं. मग त्यांनी मला 15 कलमी उत्तर दिलं. मी 22 कलमी त्याला उत्तर दिलं. असं म्हणाले 1.5 वर्ष आमचा पत्रव्यवहार चालू होता. त्यानं म्हटलं साहित्यिक असंच करतात. आणि ज्ञानेश्वर माऊली ज्या वेळेला पत्र लिहिते त्यावेळी ती चांगदेव 65 होते. आणि ती आजपर्यंत वाचली जाते, माणसं समजावून घेतात. हा भेद आहे त्याच्यामध्ये. तेव्हा हे त्यांनी माऊलींनी पत्र लिहिलं, पण त्याचा शेवट काय केलाय माहिती आहे? कितीही लोकोत्तर महापुरुष होऊन गेले, धन्य वाटतं आठव केला तरी. त्यात लिहिले की निवृत्तीनाथांनी तुझं अंतरंग पुष्ट करण्यासाठी हा खाऊ पाठवलाय, त्याचं सेवन कर आणि हे चांगदेवा तू कृतार्थ हो. ते पत्र वाचलं आणि मग चांगदेवानं वाटलं अरे या भावंडांना भेटलंच पाहिजे. आणि निघाले. आता जायचं कसं? तर आपलं योग सामर्थ्य दाखवायला पाहिजे. ढाण्या वाघ घेतला, त्याच्यावर बसले, हातात विषारी नाग घेतला. असंख्य त्यांचा शिष्यगण बरोबर झांजा वाजतायत, शंख वाजतायत आणि सगळे मिरवत मिरवत आले. अलंकापुरीला आले आणि माऊलींना कळलं. ते म्हणाले दादा एवढे सिद्ध योगी आपल्या भेटीला येत आहेत, आपणही भेटीला गेलं पाहिजे. आणि असं म्हणून त्यांनी त्या भिंतीला आज्ञा केली की चल. त्यावेळी ती निर्जीव भिंत सरकन पुढे गेली आणि चांगदेवांच्या समोर गेली. हे घडू शकतं का? घडू शकेल. त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. एक उदाहरण दिलं चमत्काराचं की बाकी अनेक चमत्कारांचा आपोआप उलगडा होईल. ज्या वस्तूंना आपण निर्जीव वस्तू म्हणतो किंवा जड वस्तू म्हणतो, त्या सगळ्या जड वस्तू त्याचा सूक्ष्मातला सूक्ष्म कण जो आपल्याला डोळ्याला दिसत नाही इतकं त्याचं बारीक चूर्ण केलं तर त्याच्यामध्ये कुठेतरी चैतन्याचं स्पंदन असतं. हे विज्ञानाने आज मान्य केलं. जडामध्ये चैतन्य असतंच. त्या भिंतीमध्ये काय होतं? दगड होते, माती होती, ढेकूळ होते, दुसरं काय असणार आहे त्याच्यामध्ये? पण त्याच्याही सूक्ष्म रूपाने चैतन्य होतं. फक्त ते 10 दिशांना विखुरलेलं होतं. योग्याचं सामर्थ्य ज्याच्यावर असतं ते सगळं चैतन्य एका दिशेला वळवू शकतं. ते वळवलं तर जड वस्तू ही चैतन्य प्राप्त होऊन चालू शकते. मगाशी एक उदाहरण अपूर्ण राहिलं, मी मुद्दाम ते सोडलं. मला वाटलं कोणीतरी म्हणेल अपूर्ण राहिलं, पण सगळे ऐकत पुढे गेले. गोंदवलेकर महाराजांचं पब्लिक प्रॉव्हिडंट फंडचं सांगत होतो की चमत्कार एखादा मृत मनुष्य जिवंत होऊ शकतो. समर्थ रामदासांनी नाही उठवलं, गिरीधर कुलकर्णींना जिवंत केलेलं होतं. आणि इतके उत्तम झाली त्यांची प्रकृती. क्षय होऊन गेलेला मनुष्य पुढे त्यांच्या पुढे 10 पुत्र जन्माला आले. त्याच्यावरून आडनावलं दशपुत्रे. बरं का, कोणी आहेत का इथे? म्हणजे इतिहास खूप जुना आहे त्यांचा, म्हणून मुद्दाम सांगेल. तर अर्थ असा की भविष्यासाठी आपण काही रक्कम बाजूला ठेवतो आणि त्याचा उपयोग निवृत्तीनंतर करतो. पण होतं काय की काही वेळेला कुणाचं दुखणं खुपणं असतं, कुणाचं आजारपण येतं किंवा मंगल कार्य येतं की ज्या वेळेला आपल्याला ते पैसे लागतात तेव्हा त्या भविष्य निर्वाह निधीमधला काही वाटा आपण बाहेर काढतो आणि ती आपली गरज त्यावेळेला भागवतो. गोंदवलेकर महाराज म्हणायचे की अरे याचा अर्थ असा की संतांचं सामर्थ्य असं चालतं की केवळ जडावर नाही चैतन्यावर त्यांचं स्वामित्व असतं. म्हणून तुम्ही जसं हे करता त्याच्याप्रमाणे तुमच्या पुढल्या जन्मातली काही वर्ष काढून संत या जन्मात देऊ शकतात. भिंत चालवली हा आपल्या दृष्टीने चमत्कार आहे, पण चैतन्य एका दिशेला आम्हाला जर वळवता आलं तर निर्जीव वस्तू चालू शकते. ते चांगदेवानी पाहिलं. अशी भावंड त्या भिंतीवरून आलेली, ते इतके थक्क झाले, सगळा अहंकार गेला. तो नाग हातातला खाली टाकला, व्याघारावरून खाली उतरले आणि या 4ही भावंडांना मनोभावे साष्टांग प्रणिपात केला. ज्ञानेश्वर माऊलींनी कृपावंत होऊन मुक्ताईला सांगितलं, मुक्ते आता तू गुरुपदेश दे. 14 वर्षांची मुक्ताई, 1400 वर्षांचा शिष्य. आणि काय अभंग लिहिलेत म्हणून सांगू.
तिनं असं वर्णन केलेलं आहे की ऊर्ध्वमूल मधशाखम, आपल्या गीतेमध्येचं वर्णन आहे ना, तशा त्या डहाळीला अंतराळामधल्या आकाशामधल्या झोपाळा टांगलाय अध्यात्माचा, आणि त्याच्यामध्ये माझ्या या चांग्याला, माझ्या मुलाला मी झोपवलेलं आहे आणि त्याला झोका देते. किती सुंदर हा भाग. हे आपल्याला आपल्या पात्रतेच्या पलीकडे खरं तर कळण्याचे, इतका त्याच्यामध्ये गोडवा आहे आणि इतकी त्याला आध्यात्मिक उंची आहे. चांगदेव कृतार्थ झाले या वेळेला, आणि पुढे ज्ञानदेव आणि नामदेव यांचा संगम झाला. आळंदीला ज्ञानदेव या भावंडांना भेटायला नामदेव आले, आणि त्यांच्या मनामध्ये एक अहंकार होता की मी विठ्ठलाचं थोर भक्त. ही भावंड लहान आहेत माझ्यापेक्षा. निवृत्तीनाथ तेवढे मोठे होते, पण निवृत्तीनाथांनी वाकून नमस्कार केला. मग ते म्हटले आपण खरंच थोर आहोत. ज्ञानेश्वर माऊलींनी नमस्कार केला, सोपान काकांनी नमस्कार केला. मुक्ताई म्हणाली मी नाही नमस्कार करणार. अखंड जयाला विठ्ठलाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही, म्हणून तिने सरळच नामदेवानं विचारलं. त्यावेळी माऊली म्हटली मुक्ते, अगं तू वयाने लहान आहेस, नमस्कार कर. मग मुक्ताईनी नमस्कार केला, आणि मग सगळी संतांची मांदी आली होती. तर त्यावेळेला गंमत अशी झाली की सहज निवृत्तीनाथ म्हणाले बघा बरोबर मडकी कोणाची भाजलेली आहेत, कोणाची कच्ची आहे. ही मडकी. तेव्हा गोरोबा काकाने थापटणं हातात घेतलं आणि प्रत्येकाच्या मस्तकावर ठेवायला प्रारंभ केला. निवृत्तीनाथ, माऊली, सोपान सगळ्यांचं मस्तक म्हटले काय कुंभ भाजलेलं आहे परिपूर्ण, काही आता द्यायचं राहिलेलं नाही आहे. ते नामदेव महाराज डोकं धरायला लागले आपल्या डोक्यावर हे मारणार म्हणून. मग यांची चर्चा झाली, आता यांना असं केलं पाहिजे, अग्नी दिला पाहिजे, ऊर्ध्व कुंभक कसा असतो याला शिकवायला पाहिजे. नामदेव महाराज इतके घाबरले, वर्णन त्यांनी स्वतःच करून ठेवले, मी घाबरलो आणि पंढरीला पळून आलो. आणि देवापुढे गाऱ्हाणं मांडलं की विठ्ठला तू माझा सखा, मी तुझा सखा, आणि ही भावंड माझं काय करायला बसली ती तुला शोभतं का. त्यावेळी विठ्ठलानी कान उघडणी केली आणि ते म्हणाले अरे बाबा, जोपर्यंत सद्गुरू नाही तोपर्यंत अगदी तुला पांडुरंग मी स्वतः दर्शन देता झालो तरी तुझा उद्धार होणं शक्य नाही. यावेळेला गंमत अशी झाली की भावंडांनी एके दिवशी मुक्ताईला म्हटलं की अगं आपली आई मांडे करत असे, कर ना एखाद दिवस. तर मुक्ताई म्हणाली करते. आणि पूर्वी आपल्याकडे पद्धत होती मांडा, काही निर्लेप भांडी निघाली नव्हती त्यावेळेला, त्याच्यामुळे असं मोठं कुंभारवाड्यात जायचं, असं परळ घ्यायचं. माझी आई आणि काकू फार छान करायच्या मांड्या दोघ. तर असं परळ त्या चुलीवरच्या मातीच्या चुलीवर मंद धगीवर ठेवायचं आणि त्याच्यावर ते मांडे घालायचे, फार सुंदर करत असत. तर तिनं एक मोठं परळ घेतलं कुंभारवाड्यामध्ये जाऊन, ते विसोबा चाटीनी पाहिलं. ते फार द्वेष करत या भावंडांचा, कारण यांना इतकी कीर्ती मिळाली आणि मी इतका प्रयत्न करतोय मला काहीच नाही. म्हणून त्यांनी ते परळ ओढून घेतलं आणि वा रे म्हणाले, संत म्हणत आणि मांडे खावेसे वाटतात का, आपटलं खाली फोडून टाकलं. कुंभारवाड्याला दम भरला, काही दिलं तर बघा या भावंडांना. घाबरली कुंभार सगळी मंडळी, कारण आज हे मुलं येतील पुढे निघून जातील, आपला चरितार्थ कसा चालेल. तेव्हा मुक्ताई उदासवाडी येऊन घरी आली. तर ज्ञानेश्वर माऊली म्हणाली अगं तू काय चिंता करते, माझ्या पाठीवर मांडे भाजू. म्हणून त्यांनी, ते योगसिद्ध महापुरुष होते, आपल्या शरीरामध्ये अग्नीची वेगळाली तत्व आहेत. त्याच्यामध्ये एक आहे जठरा अग्नी. हा जठरा अग्नी भीमाजवळ फार प्रचंड होता आणि म्हणून पांडव जे भिक्षा मिळवत असत त्यातला अर्धा वाटा कुंती भीमाला देत असत, बाकी 4 भावंड वाटून उरलेले 50% खात असत. तो जठरा अग्नी ज्ञानेश्वर योग साधनेमध्ये वेगळा आहे. तो इतका प्रदीप्त केला की त्यांची पाठ लाल झाली, तवा जसा तापतो तशी त्याच्या मुक्ताईनं मांडे केले. आणि आता ही भावंड काय करतायत बघूया म्हणून ते विसोबा चाटी आलेले होते. त्यांना धक्काच बसला की अरे पाठीवर मांडे भाजताय. आणि लक्षात आला हा योगसिद्ध महापुरुष आहे. वेड्यासारखे आत आले, दंडवत घातला आणि म्हणाले मला क्षमा करा, माझ्यातून मोठा अपराध झाला. त्या विसोबाला त्यांनी कृतार्थ केला आणि सांगितलं अहंकार टाका आणि सरपरते खेचर व्हा. खेचर, खम म्हणजे आकाश, त्याच्या पल्याड जाण्याचं सामर्थ्य म्हणजे आकाशाच्या पलीकडे केवळ परमात्माच असतं, दुसरं कोणी नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश चढता क्रम आहे, म्हणजे स्थूलाकडून सूक्ष्माकडे आहे. तर तिथपर्यंत तुम्ही गेलात की मग आकाशाच्या पल्याकडे कोण आहे, एकच आहे परमात्मा.
त्या परमात्म स्वरूप हो असा उपदेश माऊलींनी केला. म्हणून त्यांना चाटी न म्हणता सगळे खेचर म्हणायला लागले. आणि विसोबा खेचर कृतार्थ झाले. ज्यांनी पुढे नामदेवांना गुरुपदेश दिला. आपल्याला माहिती आहे ते शिवभक्त होते. आणि नामदेव महाराज ज्यावेळेला अनुग्रह घ्यायला गेले त्यावेळेला पाय टाकून बसलेले होते ते शिवलिंगावर. तर ते म्हणाले हा आपला सद्गुरू. रागारागाने त्यांनी पावलं उचलली आपटली दुसरीकडं. त्याच्या खाली एक शिवलिंग निर्माण झालं. पुन्हा काढले, पुन्हा बाजूला ठेवले, तिथे तिसरं शिवलिंग. मग एकदम अंधारामध्ये विजेचा लोळ यावा तसं नामदेवांना झालं. परमात्म तत्व सगळीकडेच आहे, कुठे म्हणून पाया लोणार या महापुरुषाचे हे कळलं त्यांना. आणि विसोबा खेचरांनी त्यांना धन्य केलं. माऊलींनी चांगदेव 65 लिहिली, अनुभवामृत, गीताभाष्य, भावार्थ दीपिका उर्फ ज्ञानेश्वरी रूपाने सिद्ध झालं. अभंग गाथा लिहिली, अनंत रूपक लिहिली, अनेक गवळणी लिहिल्या, संवादाचे अभंग लिहिले, आत्मज्ञानाचे अभंग लिहिले, रूपाचे अभंग लिहिले, ध्यानाचे अभंग लिहिले, वरप्रसादाचे लिहिले, याचनेचे लिहिले, संतांवरचे अभंग लिहिले, कितीतरी अभंग लिहिले. त्यातली काही रूपकं तुम्हाला माहिती आहेत. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, अमासिका दिली वांगले रे. भीमसेन जोशींची ध्वनिमुद्रिकाही निघाली, त्याच्यामुळे बहुतेक सगळ्यांना माहिती असेल. आणि माऊलींचं जीवन कृतार्थ आणि धन्य झालं. आणि प्रवासामध्ये असताना माऊलींनी एक विचार आपल्या दादाच्या कानावर घातला. माऊली म्हणाली, दादा आता मी संजीवन समाधी घेणार. एखादा पर्वत मस्तकावर कोसळावा, तडिताघात व्हावा, आभाळ फाटावं अशी अवस्था निवृत्तीनाथांची झाली. शिष्य मागतो समाधी, पुत्र मरे बापाआधी अशी अवस्था निवृत्तीनाथांची. तेवढ्या ज्ञानदेव म्हणाले, दादा आपण मला कृतार्थ केलं. ज्या कारणासाठी परमात्म्याने मला भूतलावर पाठवलेलं होतं ते कार्य आता संपन्न झालं. आणि ते कार्य एकदा संपन्न झालं की माणसाने भूतलावर कधी राहायचं, सिद्ध पुरुष असे राहत नाहीतच. आणि ही वार्ता भराभर सगळीकडे पसरली आणि संतांची मांदी आळी एकदम गहिवरून गेली. रांगा लागल्या आळंदीकडे अनंत भक्तांच्या आणि संतांच्या. जागाही निवडून काढली. सिद्धेश्वराच्या जवळ विवर होतं खाली शिवालयाला लागून. आणि नामदेव महाराजांना इतका गहिवर आला, पण शांत होते. कोण? ज्ञानेश्वर बाबू. आणि म्हणून नामदेव महाराजांना 4 मुलं होती, नारा, विठा, गोंदा, महादा. त्या 4ही मुलांना त्यांनी सांगितलं की संजीवन समाधीसाठी ही जागा सिद्ध करा. ती जागा सगळी ते विवर स्वच्छ केलं गेलं. आणि आत्मसंयम योगामध्ये जसं वर्णन केलेलं आहे ना, की त्याच्यासाठी स्थान कसं तयार करावं, खूप आहे तपशील त्याचा, तसं त्यांनी ते सिद्ध केलं. खाली दर्व घातले, त्याच्यावर शुभ्र वस्त्र घातलं, समया प्रज्वलित झाल्या. ज्ञानेश्वर माऊलींचा ग्रंथ भावार्थ दीपिका तिथे ठेवण्यात आली. आणि कार्तिक शुद्ध पक्ष संपलेला होता, वद्य पक्ष सुरू झाला आणि सगळ्यांचा जीव कासावीस झाला. दशमी आली, कीर्तनाचा कल्लोळ झाला सगळ्या आळंदीमध्ये. एकादशीला तर विचारू नका, इतकी प्रवचनं. सगळ्या संतांच्या मांदियाळीमध्ये गोरोबा काका बोलतायत, नामदेव बोलतायत, निवृत्तीनाथ बोलतायत. काय भाग्य असेल जमलेल्या लोकांचं. द्वादशी आली, पारणं झालं आणि माऊली म्हणाली, आता त्रयोदशीला मी संजीवन समाधी घेणार. त्रयोदशीचा दिवस जसा उजाडला तरी सगळे संत पाण्याविना जशी मासोळी असते तसे कासावीसून गेले. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्ञानदेव माऊली अतिशय शांत होती. ब्राह्ममुहूर्ती उठून ज्ञानेश्वर माऊलींनी इंद्रायणीमध्ये जाऊन स्नान केलं. आणि माऊली वर आल्यानंतर ह्या 4ही भावंडांनी काही काळ ध्यान केलं. समाधी माध्यान्हकाली घ्यायची ठरलेलं होतं. अगोदर काही कीर्तन झाली. नामदेव महाराजांनी अखेरचं कीर्तन केलं माऊलींच्यासाठी, की आता आमचं संजीवन प्राण जणू निघाला, आता आम्ही काय करायचं, कुणाकडे बघायचं. नामा म्हणे संत कासावीस सारे. खरंच आहे, नामा म्हणे देवा पेटला हुताशन, करा समाधान निवृत्तीचे. निवृत्तीनाथ एवढे सद्गुरू, एवढे आत्मज्ञानी, इतके गहिवरून गेले की सगळ्या भावंडांच्या नेत्रातून घळघळा पाणी निघा. निवृत्तीनाथांना ज्ञानदेवांचा विरह सहन होईना. ते म्हणाले, ज्ञानदेवा तुझा विरह मला आत्मज्ञानी महापुरुष माऊलींचे सद्गुरू
पण त्याला ते सहनच होईना. माध्यान्ह काल प्राप्त झाल्याबरोबर ज्ञानेश्वर माऊलींचा गीतेचा 9वा अध्याय अतिशय आवडता होता. राजविद्या राजगुह्यो तो म्हणायला त्यांनी प्रारंभ केला आणि सगळे संत कासावी झालेले असताना निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांचा हात धरला आणि त्यांना त्या समाधीच्या विवराकडे चालवलं. ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या गुरूंना साष्टांग प्रणिपात केला आणि ते म्हणाले, पाळिले पोशिले चालविला लळा बा माझ्या कृपा निवृत्तीनाथा. हे सद्गुरू, हे निवृत्तीनाथा, आपण केवढे कृपावंत झालात, अन्यथा माझं आयुष्य वाया गेलं असतं. आपण मला पाळलं, पोचलं, आत्मज्ञानाने परमार्थाने परिपुष्ट केलं. मी भाग्यवंत आहे. माझे सगळे लळीवाळ आपण हट्ट पुरवले. सद्गुरू, आता मला आज्ञा द्या, आता मी समाधी घेणार. निवृत्तीनाथ इतके गैवरलेले होते की पायात मणामणाच्या बेड्या पडाव्या असं त्यांना झालेलं होतं. त्यांनी अतिशय हळूहळू त्यांना त्या विवराकडे चालवलं. दोघेही आत उतरले आणि असा अलौकिक महापुरुष ज्या वेळेला संजीवन समाधी घेतो त्यावेळेला विशिष्ट प्रकारचं पद्मासन घालायचं होतं. तसं माऊलींनी घातलं आणि मग भीममुद्रा म्हणून योगशास्त्रामध्ये एक मुद्रा आहे, तशी भीममुद्रा त्यांनी केली आणि शेवटचे शब्द माऊली बोलले, ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा. आपल्याला शेवटपर्यंत असं वाटत राहतं की आपल्याला सुख नाही मिळालं, काहीतरी त्रुटी आहे. सापेक्ष सुख वेगळं, आत्मसुख न सरणार वेगळंच असतं. ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, पाद पद्मी ठेवा निरंतर. बस या पलीकडे परमात्म्या, माझं दुसरं काही मागणं नाही. निवृत्तीनाथ वर आले कारण त्यांना ते विवर बंद करायचं होतं. शिळा घातली त्याला निवृत्तीनाथ, तिथेच कोसळले. आत उतरण्यापूर्वी सोपान आणि मुक्ताईनी मिठी मारून तेही दोघे इतके रडलेले आहेत आणि सगळे संत कासावीस होऊन गेले. माऊलींनी समाधी घेतली. पुढच्या 6 महिन्यामध्ये ही सगळी लोकोत्तर भावंड चांगदेवासहित दृश्य झाले. पुढच्याच महिन्यात मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्रयोदशीला सोपान काकांनी समाधी घेतली. मुक्ताई हैदराबाद जवळ आपल्याला माहिती आहे की विजेशी एकरूप होऊन गेली, म्हणजे किती शुद्ध असेल की केवळ विजेनंच तिला आलिंगन द्यावं इतकी ती शुद्ध होती. आणि त्र्यंबकेश्वराच्या पायथ्याशी सगळ्यांचे सद्गुरू असलेल्या निवृत्तीनाथांनी शेवटी समाधी घेतली. सगळ्यांची संजीवन समाधी आहे. नाथ संप्रदायाचा गौरव किती गावान किती कौतुक करावं. संजीवन समाधी सगळ्यांनी घेतली. कल्पना करा की त्या विवरात जायचं आणि बसायचे, वर शिळा लावली, यापुढे काही नाही. संजीवन समाधी सगळ्यांनी ती समाधी तशी घेतली. पुढे चांगदेवानी पुणतांब्याला समाधी घेतली. या सगळ्या भावंडांची नावं आज महाराष्ट्र संस्कृतीमध्ये कृतार्थ आणि धन्य झालेले. जणू काही पांडुरंग म्हणाला, महाराष्ट्र संस्कृतीला मी कृतार्थ आणि धन्य करतो. एक कुटुंब तुमच्या ओटीमध्ये असं घालतो की जनसामान्यांचा काय, महापंडितांचाही ते उद्धार करेल. माऊलींचे चरित्र असं आहे की जनसामान्य तर सानंद डोलले, पण पंडितांच्या पगड्याही डोलल्या. हे केवढं आश्चर्य आहे. कुणी पंडितांना डोलवतात, कुणी जनसामान्यांना. माऊलींनी दोघांनाही आपलंसं करून टाकलं. या कर्तृत्वाला कोणतीही सीमारेषा नाही. माऊली क्रांतदर्श तत्वज्ञ आहेत, आत्मानुभूती लाभलेले संत आहेत, रससिद्ध महाकवी आहेत, नवरसांचा कल्लोळ करणारे, प्रत्यक्ष परतत्वाचा स्पर्श झालेले महाकवी आहेत. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्वाचा स्पर्श व्हायला पाहिजे. हे ज्ञानेश्वर माऊली त्याला वाङ्मय म्हणतात. असं वाङ्मय निर्माण केलं. नामदेव महाराजांनी खऱ्या अर्थानं सांगितले की पूर्वीही संत जाहले, पुढे भविष्य बोलले, परी निवृत्ती ज्ञानदेवे सोडविले, अपार जीवजंतू. पण माऊलीने आपलं जीवन कार्य, चरित्र कार्य एका ओवीत सांगितलेले. कशामध्ये? ज्ञानेश्वरीमध्ये. तैसी बांधली सोडीत, बुडाली काढीत, साकडी फेडीत अर्थांची. जे घट्ट बांधले गेलेले आहेत भौतिकाला,
त्यांची हळूवार सोडवणूक करण्यासाठी, जे बुडालेले आहेत भवसागरामध्ये त्यांना तारून नेण्यासाठी, त्यांना वर काढण्यासाठी, आणि जे आर्त आहेत, पराकोटीचे दुःखित आहेत, त्यांना सन्मार्ग देऊन त्यांचं जीवन कृतार्थ करण्यासाठी आपला जणू अवतार आहे हे ज्ञानेश्वर माऊली शिकवलं, सांगितलं. महाराष्ट्र संस्कृती कृतार्थ आणि धन्य झाली. म्हणून आज ज्ञानदेवांची आठवण काढली तरी मराठी मनुष्य का गहिवरतो त्याच्यामागे त्या चरित्राचं, अद्भुत चरित्राचं रहस्य आहे. अशा माऊलींना किती वेळेला साष्टांग प्रणिपात करावा तितका कमीच आहे. आपण एकतानतेनं हे स्थूल चरित्र माऊलींचं ऐकलं, ते त्या जगन्यंत्याच्या कृपेनं तुम्ही आम्ही सगळे मिळून आपल्या हृदयामध्ये धारण करूया. अशा प्रवचनानंतर खरं तर काहीही म्हणावं हे योग्य नाही. गुरुदेवांनी आपल्याला थोडासा प्रश्न उत्तरांसाठी अवधी